हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर जसं की तुम्हा सर्वांना माहिती आहे, म्हणजे माझा लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही जसं पाहिलात की मी इन्व्हायटेड आहे ॲज अ जज अंबेजोगाईमध्ये. तर हा दिवस दुसरा आणि आज पण संडे असल्यामुळे मी रेडी झाले होते आणि गाडी घ्यायला आली होती. नमस्कार एव्हरीबडी. सो आज सगळ्यात आधी महकला रिसीव केलं होतं आणि महक आली होती घ्यायला. गाइस आप देख सकते हो कितना अच्छा एटमॉस्फियर हो चुका है. बस आशा करती हूँ बारिश. आणि आता आम्ही गेलो आकाश सर आणि साक्षीला घेण्यासाठी. आज संडे होता, सो चांगलाच वेळ आम्हाला मिळाला होता. सो आम्ही फार निवांत निघालो होतो आणि मध्येच चहा पिण्यासाठी गाडी थांबली. आम्हाला तर चहा प्यायचा नव्हता, मग तेवढ्या वेळामध्ये आम्ही असंच थोडी बसणार, फोटोशूट करून घेतला आणि पोहोचलो अंबेजोगाईमध्ये. गेल्यानंतर त्यांची टीम आम्हाला रिसीव करण्यासाठी कालही आली होती, आजही आली आणि आम्ही डायरेक्टली जो कॉन्फरन्स रूम होती त्या ठिकाणी गेलो आणि तिथं गेल्यानंतर परत त्यांची टीम आली, ज्यांनी आजचं शेड्यूल काय असणार आहे, कशा पद्धतीनं असणार आहे हे सगळं त्यांनी आम्हाला क्लिअर केलं. इव्हेंट 3 दिवस होता आणि स्ट्रक्चर थोडंसं वेगळं होतं, सो त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. त्यानंतर मी आणि महकने एकमेकांना ब्राउचर लावण्यासाठी मदत केली आणि मस्तपैकी रेडी होऊन सुंदर असा फोटोशूट केला. आज मी फारच प्रिटी दिसत होते. तेवढ्यातच जे मोदी सर होते ते आले होते, म्हणजे ज्यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता. सो त्यांच्याशी डिस्कशन झालं आणि मग आम्ही रेडी झालो. आफ्टर दॅट चांगला खूप साऱ्या फोटोज काढून घेतल्या आणि मग आम्ही निघालो प्रोग्रामकडे. प्रिन्सिपल सर आले होते, सो त्यांनी आम्हाला आरतीसाठी घेऊन गेले. आरती झाली आणि त्यानंतर आम्ही मंचावरती स्थानापन्न झालो. बराच वेळ आम्ही मंचावरती होतो. या दरम्यान तिथे बसूनच आम्ही थोडंसं पाहिलं, कारण की जस्ट स्टार्ट झाला होता प्रोग्राम आणि आम्हा जजेसचे त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला, म्हणजे सन्मान चिन्ह आणि शॉल आणि फ्लावर्स देऊन आमचं स्वागत करण्यात आलं, जे की काल थोडासा लेट झाल्यामुळं राहिलं होतं आणि प्रोग्रामनुसार ते लास्टच्या दिवशी करतात, बट तसं न करता आजच झालं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही ग्राउंडवरती आलो, जिथे दांडिया चालू होत्या. सो तिथं मला ही क्यूट सिया मिळाली. खूप लहान वयामध्ये ती इंस्टाग्रामवरती चांगलीच फेमस आहे आणि आज मोदी मॅमचा वाढदिवस होता, जो की इथेच आज सेलिब्रेट करण्यात आला. आणि हे काही राऊंड्स चालू होते, ज्याच्यामध्ये कपल्स राऊंड्स वगैरे चालू होते. अगदी जोशमध्ये सगळेजण दांडिया खेळत होते आणि त्यांचं बघून असं वाटत होतं की मी पण जाऊन डान्स केला पाहिजे, पण नाही. आम्ही 4ही जजेस आम्ही आमचं जे परीक्षणाचं काम होतं ते चोख करत होतो. पूर्ण काम झाल्यानंतर आता वेळ होती ती रिझल्टची, म्हणजे या गोष्टीमध्ये बराच टाईम गेला होता आणि मग आम्ही आलो परत कॅबिनकडे, जिकडे आम्हाला रिझल्ट फायनल द्यायचा होता. सो तोपर्यंत रिझल्ट काढेपर्यंत चहा आला आणि प्रिन्सिपल सर येऊन बसलेले होते. सो त्यांच्यासोबत गप्पा चालू होत्या आणि सोबतच चहा घेतला. सोबतच जो फायनल मार्कशीट होती ती पण रेडी केली आणि हे आमचे सर पण अतिशय मन लावून रिझल्ट चेकआउट करत होते. प्रिन्सिपल सर सोबतच होते आणि त्यांच्याशी चांगल्या गप्पा चालू होत्या. बस गायडन्स त्यांच्याकडून आम्हाला मिळत होतं. यूट्यूब चॅनलबद्दल सगळ्यांना सांगत सगळ्यांना या माझ्या व्हिडिओमध्ये, म्हणून मी त्यांना पण क्लिपमध्ये घेतले आणि आता निघालो आम्ही फायनल रिझल्ट देण्यासाठी. मंचावरती स्थानापन्न झालो. आज जी थीम होती बॉलिवूड थीम होती आणि तुम्ही बघतायत ह्या डिम्पल मोदी, ज्या की अतिशय सुंदर दिसत होत्या. तेवढ्यातच जे आमची कोरिओग्राफर टीम आलेली होती त्यांनी रील बनवून घेतली आणि त्यानंतर जे हे बॉलिवूड थीममध्ये वेगवेगळे गेटअप करून आले होते, ह्या सर्वांचा एक सिम्पल लुकची झलक व्हावी याच्यासाठी वॉक घेतला आणि हे कपल्स जे काही कॅन्डिडेट्स अतिशय सुंदर लुक्स करून आले होते वेगवेगळ्या थीमनुसार, त्या सर्वांनी आपलं प्रदर्शन केलं. खूप सुंदर थीम होती आणि खरंच हे माझ्यासाठी तरी युनिक होतं.
रिअलिस्टिक होतं सगळं जे काही होतं, कारण की बरेच वेगवेगळे गेटअप लोकांनी करून आले होते. आणि ह्या सगळ्यामध्ये ज्यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता हे सुंदर कपल जे डिम्पल मॅम आणि सर होते, त्यांनीसुद्धा या ठिकाणी आपला एक वॉक दिला आणि त्यानंतरनं त्यांच्याकडून आपण एक सर्वांनी त्यांना डान्स करण्यासाठी सुद्धा अप्रोच केला आणि त्यानंतर त्यांचा एक डान्ससुद्धा बघायला मिळाला. खरंच मी या कपलच्या प्रेमात पडले. इतके ब्युटिफुल दिसत होते दोघं सोबत. आणि त्यानंतर झाले प्राईज डिस्ट्रीब्युशन चालू आणि सर्वांना प्राइजेस देण्यात आली. बराचसा टायमिंग झाला होता आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर आम्ही आलो परत आमच्या कॅबिनकडे, तिथं आमच्या बॅग्स वगैरे होत्या. आणि येस, सेल्फ ऑब्सेशन माझं कधी कमीच नाही होणार. इतकी पिढी तर मी दिसतच होते आणि त्यानंतर स्वतःला बार कॅमेऱ्यात बघणं, दिस इज माय फेवरेट वर्क यू नो. आणि त्यानंतर इव्हेंट संपला होता. स्वतःच्या तारीफमध्ये 2-4 शब्द बोलून आता मी निघाले घरी. माझा मेकअप जसं तो इव्हेंट फेल झाला आणि आता आम्ही परत. हां, आपण काही साधीसुद्धा नाही, आपल्याला घ्यायला डायरेक्ट गाडी येते. सो गाडी आम्हाला घ्यायला आली होती आणि मग आम्ही जाऊन बसलो गाडीमध्ये. जाम भूक लागली होती कारण की दुपारपासून मी रेडी होत होते आणि बराचसा टायमिंग गेला होता, काही जेवण झालं नव्हतं. सो मग आता भूक तर जामच लागली होती. मग आम्ही एका धाब्यावरती थांबलो, जो शेतकरी धाबा होता, कारण की वेळ फार झाला होता. धाबा आम्हाला मिळेल की नाही वाटलं होतं, पण धाबा मिळाला. भेटला एक धाबा. अगेन कालच्यासारखी सिच्युएशन. घडीतच खुश झालेली मी घडीतच नाराज का झालं हे याचं कारण की इथं जेवायचं नाही असं आमचं ठरलं. आणि मग आम्ही पूर्ण लातूर गाठेपर्यंत आम्ही असंच बसलो आणि मग फायनली लातूरमध्ये आम्हाला एक धाबा भेटला. व्हाट इज द टेस्ट? बहुत बढ़िया है. सबर का फल मीठा होता है. अरे यहाँ का खाना बहुत टेस्टी है. सच में मस्त एकदम रावस. भूक बेकार लागली होती, त्याच्यामुळे आत्ताचा जो आनंद होता तो नेक्स्ट लेवल होता. सो जेवण करून मी पोहोचले घरी. महकला केले बाय बाय. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.